नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आपल्या सरळ सेवेच्या सीरीजमध्ये पुढचा टॉपिक बघणार आहोत, जो पुन्हा संकीर्ण या टॉपिकमध्येच इन्क्लूड होईल. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की जसा मला वेळ मिळेल तशी मी फ्रिक्वेन्सी वाढवेल व्हिडिओ बनवायची. ठीक आहे, आता मला वेळ होता तर मी छोटे छोटे व्हिडिओ आणती आहे. छोटे का होईना पण आणती आहे. लॉंग व्हिडिओ तर आपले चालूच राहतील, पण हे छोटे पण अतिशय महत्त्वाचे आहेत. तर मला सांगायचं काय आहे, आता हा तिसरा व्हिडिओ आहे संध्याकाळपासूनचा आपला, बरोबर. अजूनही मला वेळ असेल तर मी रात्रीतून पण व्हिडिओ अपलोड करत जाणार आहे. नोटिफिकेशन येतं नाही येतं हे मला माहिती नाही, पण तुम्ही लक्ष ठेवा, कारण तुमच्यासाठीच हे सगळं चालू आहे. कारण जेव्हा नसतात व्हिडिओ तेव्हा पण मग टेन्शन येतं तुम्हाला. मग आता वेळ आहे, मी अपलोड करते आहे. मी काय असा विचार करत नाही की नंतर काही दिवसांवर आपण शेड्यूल करून ठेवू मग यांना मिळतील. तुम्हाला गरज आहे, मी लगेच एका पाठोपाठ एक अपलोड करते, तर तुम्ही पण तेवढ्याच सिन्सिअरली बघत चला. ठीक आहे, तर बघा, आपण सरळ सेवेच्या सिरीजमधील जे पुढचं लेक्चर बघणार आहोत ते काय आहे, घटना आणि वर्ष. आणि त्या व्यतिरिक्त दुसरं मला सांगायचं आहे की मी ज्या पुस्तकातून मी शिकवत आहे तर जितके लेक्चर्स झाले त्याची प्लेलिस्ट पुन्हा मी टेलिग्रामला अपलोड केलेली आहे. ठीक आहे, जे काही आपले याच्यातले लेक्चर्स झालेले आहेत त्याची प्लेलिस्ट मी पुन्हा अपलोड केलेली आहे. 8 तारखेला जस्ट इतक्यात केलेली आहे. ठीक आहे, तर तुम्ही ती जाऊन बघू शकता. टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर बघा, आपण काय बघणार होतो, घटना आणि वर्ष. आता घटना आणि वर्ष याचं टेन्शन नका घेऊ, एका सिक्वेन्सने व्यवस्थित पाठ केले की आपल्याला लक्षात राहतील. काय एकत्र बघितलं की आपल्याला वाटतं अरे एवढे वर्ष कसं काय लक्षात ठेवायचे, पण याच्या निम्म्याच्या वर वर्ष तर आपले पाठच असतात. ठीक आहे, त्यामुळे त्याचं टेन्शन नका घेऊ. मी एका ग्रुपने तुम्हाला शिकवते जेणेकरून तुम्हाला टेन्शन येणार नाही. आणि जे मग थोडे वेगळे आहेत ते सगळ्यात लास्टला घेऊ आपण, म्हणजे जेणेकरून तुम्हाला असं वाटेल की झालंय आपलं सगळं, आणि झालेलंच आहे. ज्या पद्धतीने मी सांगेल तिकडे लक्ष देत चला. बघा, प्लासीची लढाई आणि बक्सारचे युद्ध या दोन गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे इन डिटेल ह्या तारखांसहित, म्हणजे 1757 नुसतं ही सालच नाही तर इन डिटेल तारीख लागते. ठीक आहे, प्लासीची लढाई आणि बक्सारचे युद्ध. तर पाठ कसं करायचं, तर ह्या दोनच नाही, या दोन व्यतिरिक्त अजून एक वॉन्दिवॉशची लढाई असते, तर ती पण पाठ करायची. आता PVB मी असं सलग पाठ केलेला आहे, PVB. ठीक आहे, तर PVB. ठीक आहे, तर आता याचा काय अर्थ होतो काय नाही त्याच्यात घुसू नका सध्या, पण मी स्वतः असं पाठ केलेलं आहे. PVB असंच का केलं आहे, PVB असंच का पाठ केलेलं आहे, तर त्या सिक्वेन्सने, समजा परीक्षेला सिक्वेन्स विचारला की क्रोनॉलॉजी सांगा, तर आपल्याला क्रोनॉलॉजी आली पाहिजे. तर प्लासीची लढाई 1757, वॉन्दिवॉशची लढाई 1760 आणि बक्सारची लढाई 1764. म्हणजे ह्या दोन लढायांच्या व्यतिरिक्त मी अजून एक लढाई तुम्हाला सांगितली, वॉन्दिवॉशची लढाई, PVB. 1757, 1760, 1764 हे दोन झाले पाठ. आता पुढे बघा, आता आपण फर्स्ट वर्ल्ड वॉर आणि सेकंड वर्ल्ड वॉर बघू. बघा, प्रथम विश्वयुद्ध आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, 1914 ते 1918. आणि द्वितीय विश्वयुद्ध काय, 1939 ते 45. ठीक आहे, आता पुढे बघा, आता आपण 3 युद्ध बघणार आहोत. कोणते, अँग्लो मैसूर वॉर. ठीक आहे, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड अँग्लो मैसूर वॉर. एक लक्षात ठेवा, तिघांच्याही तारखा 1700 मध्ये आहे. 1767 एक लक्षात ठेवा, मग 1780, 1790. बघा, सोपं आहे की नाही. 1767, 1780, 1790 या पुढच्या तर आपण वर्ष पाठ करूच, पण ॲटलिस्ट बेसिक तर माहिती पाहिजे की प्रथम अँग्लो वॉर कधी झालेला आहे, 1767, दुसरं 1780, तिसरं 1790. ठीक आहे, बघा, 1767 ते 69 पहिलं, 80 ते 84 आहे, इथे 64 झाले पण 84 हे दुसरं, आणि 90 ते 92 हे तिसरं. ठीक आहे, हे राहील लक्षात. बरं, इथे 3 मी इकून हे राहिलं माझं चौथं इन्क्लूड करायचं. तर बघा, फोर्थ अँग्लो मैसूर वॉर. म्हणजे असा जरी प्रश्न आला की इंग्रज आणि मैसूर यांच्यात किती युद्ध झाले, तर 4 युद्ध झालेले. ठीक आहे, आणि जे शेवटचं आहे चौथं 1799. ठीक आहे, पुन्हा बघा, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं 1767 पासून स्टार्ट करायचं, 1780, 1790 आणि 1799. ठीक आहे, राहील लक्षात. आता पुढे बघा, आता अजून 2 ग्रुपने पाठ करू काय,
तर प्रथम, द्वितीय आणि तृतीय गोलमेज परिषद. ठीक आहे. बघा हे पण सोपं आहे. 1930, 31 आणि 32 हे आपल्याला माहिती आहे, राहील हे पाठ. आता आपण 3 क्रांती बघूया. 3 क्रांती, तर चीनी क्रांती, फ्रान्स क्रांती आणि रशियन क्रांती. याच्यातली आपली फ्रान्स आणि रशियन पाठ असते, पण आपली चीनी क्रांती माहिती नसते. तर बघा याचा पण सिक्वेन्स लक्षात ठेवा. सगळ्यात पहिली जी फ्रान्स क्रांती झाली 1700. आता ह्या तिघांमध्येच ही क्रोनॉलॉजी आहे. याच्या व्यतिरिक्त मध्ये एखादी क्रांती असेल ती आपण इथे घेतलेली नाही आहे, पण या तिघांमध्येच जर क्रोनॉलॉजी बघायचं झालं तर बघा फ्रान्स क्रांती 1789. ठीक आहे, 1789. त्याच्यानंतर 2 नंबरला 1911ला चीनी क्रांती लक्षात ठेवा, आणि 3 नंबरला 1917 रशियन क्रांती. ठीक आहे, हे पण झालं आपलं ह्या 3 क्रांती सोबत पाठ. ठीक आहे. आता पुढे बघूया. आता काही युद्ध बघूया आपण. ठीक आहे. तर बघा भारत, हे बघा चीनने भारतावर आक्रमण कधी केलं होतं? 1962ला, आणि भारत पाक युद्ध 1965. ठीक आहे, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. चीनचे भारतावर आक्रमण 1962 आणि भारत पाक युद्ध 1965. त्याच्यानंतर लगेच कारगिल युद्ध लक्षात ठेवा. कारगिल युद्ध किती? 1999. राहतील हे तिन्ही युद्ध लक्षात. चीनचं भारतावर आक्रमण 1962, भारत पाक युद्ध 1965 आणि कारगिल युद्ध 1999. आणि सोबत अजून काय लक्षात ठेवा ना, 1972चं पुन्हा भारत पाक युद्ध, ते पण एक लक्षात ठेवा. झालं, एवढं गोष्टी झाल्या पाठ. आता अजून एक ताशकंद करार नीट लक्षात ठेवा. ताशकंद करार पण आपल्या सगळ्यांना पाठ असतो. ताशकंद करार 1966. ठीक आहे, 1966. त्याच्यानंतर आता बघूया. आता एक सांगते इथे बघा, मोर्लेमिंटो सुधारणा कायदा. मोर्लेमिंटो आणि याच्यासोबत लगेच काय लक्षात ठेवणार? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड. मॉर्लेमिंटो आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड. मॉर्लेमिंटो हा छोटा शब्द होतो आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड हा मोठा शब्द होतो, म्हणून छोटी संख्या ही मॉन्टेमिर्लोला लावायची आणि मोठी संख्या ही मॉन्टेग्यू चेम्सफोर्डला लावायची. मॉर्लेमिंटोचं काय आहे? 1909. आणि मग मॉन्टेग्यू चेम्सफोर्डचं काय आहे? 1919. इथे मी लिहून ठेवते. 1919 काय आहे? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आणि मॉर्लेमिंटोचा 1909चा कायदा. ठीक आहे, एवढं राहील लक्षात. आता बघा, आता आपण बघूया कॅबिनेट मिशनचे आगमन कधी झालं होतं? 1946ला. कॅबिनेट मिशनचं आगमन 1946ला झालं होतं. आणि क्रिप्स मिशन किती? 1942. ठीक आहे, क्रिप्स मिशन त्याला त्रिमंत्री योजना पण म्हणतात. कोण कोण होतं त्याच्यात? सर स्टॅफर्ड क्रिप्स, अलेक्झांडर आणि अजून एक कोण? बघा ते 3 कोणते होते? तर लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, नंतर एव्ही अलेक्झांडर आणि सर स्टॅफर्ड क्रिप्स, असे 3 जण होते. ठीक आहे. बघा आपण ताशकंद ॲग्रीमेंट जे बघितलं ते 1966चं. बघा, द ताशकंद डिक्लेरेशन वॉज साईन बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान ऑन 10th January 1966 टू रिझॉल्व द इंडो पाकिस्तान वॉर ऑफ 1965. ठीक आहे, कशासाठी होतं? तर इंडो पाकिस्तान वॉर 1965 रिझॉल्व करण्यासाठी. पीस वॉज अचीव्ड ऑन 23rd September थ्रू इंटरव्हेशन बाय द Soviet Union and the United States, both of which pushed the two warring countries towards a ceasefire in an attempt to avoid any escalation that could draw in other powers. ठीक आहे, बघा काय दाखवायचं होतं मला. साईन कधी झाली? 10 जानेवारी 1966ला. ठीक आहे. लोकेशन ताशकंद, उझबेकिस्तान. नंतर मेडिएटर यांचं पण नाव लक्षात ठेवा, अलेक्सी कोसिजिन. हे बघा, मोहम्मद अयूब खान अँड अलेक्सी कोसिजिन ॲट ताशकंद ड्युरिंग द ताशकंद निगोशिएशन्स. ठीक आहे. नंतर सिग्नेटरीज बघा, लाल बहादूर शास्त्री आणि मोहम्मद अयूब खान. पार्टीज इंडिया अँड पाकिस्तान. ठीक आहे, ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवत चला. बघा तर काय काय झालं आपलं? क्रिप्स मिशन झालं, कॅबिनेट मिशनचं आगमन 1946. क्रिप्स मिशन 1942. आता बघा
असहयोग आंदोलन आपल्याला माहिती आहे, नॉन कोऑपरेशन मुवमेंट 1920 to 1922, ठीक आहे. सायमन कमिशनचं आगमन 1928, ठीक आहे. दांडी मिठाचा सत्याग्रह 1930, हे सगळे आपल्याला माहिती आहेत, त्यामुळे घाबरून जाऊ नका, एवढे सगळे वर्ष एकत्र दिले. गांधी आयर्विन करार 1931 झालं. आता जे तुम्हाला थोडे अवघड जाऊ शकतात ते मी घेते आहे. बघा, हल्दीघाटीचे युद्ध, वॉर ऑफ हल्दीघाटी 1576, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. दिने इलाही धर्म 1582. नंतर बंगालमध्ये स्थायी बंदोबस्त 1793. बघा, ठीक आहे, बंगालमध्ये स्थायी बंदोबस्त 1793. 1793चं अजून काय इम्पॉर्टन्स आहे बघा, कायमधारा लागू केली होती का, त्याचं वर्ष 1793 का जरा बघा, ठीक आहे. बंगालचं प्रथम विभाजन 1905, मुस्लिम लीगची स्थापना 1906, ठीक आहे. मला कायमधाराचं असं म्हणजे वाटतंय 1793 आहे, कन्फर्म नाही सांगत आहे, म्हणून मी तुम्हाला म्हणते बघा, ठीक आहे. मी पण बघणारच आहे व्हिडिओ झाल्यावर. नंतर बघा, ठीक आहे, आपले आता सगळे झालेले आहे, सगळे म्हणजे सगळे, याच्यातलं एकही आपलं राहिलेलं नाही आहे. आता आपण फक्त काय करू, एकदा सिक्वेन्सली सगळे बघून घेऊ, म्हणजे मग तुम्हाला टेन्शन राहणार नाही. बघा, कायमधारा 1793चीच आहे आणि कायमधारा जमीन महसूल पद्धत अवलंब केलेले देश मी एक तुम्हाला दाखवते, तेवढे फक्त बघून घ्या. हे बघा, अवलंब केलेले प्रदेश बघणार आहोत. यासाठी नमस्कार, आज आपण कायमधारा जमीन महसूल पद्धत अवलंब केलेले प्रदेश बघणार आहोत. यासाठी मी सोर्स वापरला आहे ज्ञानदीप अकॅडमीचं माइंड मॅप हे पुस्तक, आणि त्यावर मी ट्रिक अशी बनवली आहे की हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. तर कायमधारासाठी नेहमी 3 बी लक्षात ठेवायचे. 3 बी कसे लक्षात ठेवायचे, तर बंगाल, बिहार आणि बनारस, ठीक आहे. 3 बी कसे, बंगाल, बिहार आणि बनारस. त्यानंतर त्या व्यतिरिक्त लक्षात ठेवायचं ओडिशा, आणि त्यानंतर एक लक्षात ठेवायचं कायमधाराचा क आणि कर्नाटकचा क, ठीक आहे. कायमधारा आणि कर्नाटक असं, पण कर्नाटक कोणतं, तर उत्तर कर्नाटक, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. आणि सोबत अधिकारी कोणाची होती ही पद्धत, तर कॉर्नवॉलिसने लागू केली होती, ठीक आहे. कॉर्नवॉलिस, क वरून कचा कॉर्नवॉलिस आणि कायमधाराचा क, असं क वरून 2 ट्रिक्स लक्षात ठेवायच्या. धन्यवाद. बघा, आपण आता सोबत महालवारी जमीन महसूल पद्धत अवलंब केलेले प्रदेश पण बघूया, आणि थोडक्यात रयतवारीची पद्धत कोणी अवलंब केली होती ते पण बघून घेऊया, ठीक आहे. नमस्कार, आज आपण महालवारी जमीन महसूल पद्धत कोणकोणत्या प्रदेशात अवलंब करण्यात आली होती ते बघणार आहोत. यासाठी मी सोर्स वापरला आहे ज्ञानदीप अकॅडमीचं हिस्ट्री माइंड मॅपचं पुस्तक. यापूर्वी मी सांगितलं कायमधारासाठी 3 बी लक्षात ठेवायचे, रयतवारीसाठी 2 एम लक्षात ठेवायचे, तसे महालवारीसाठी 2 ए लक्षात ठेवायचे. ए फॉर आग्रा, ए फॉर अवध, ठीक आहे. या व्यतिरिक्त लक्षात ठेवायचं पंजाब, आणि अजून एक लक्षात ठेवायचं संयुक्त प्रांत. थोडक्यात काय, नॉर्थ साइड लक्षात ठेवायची, पण हे जे सांगितले हे डेफिनेटली लक्षात ठेवायचे. काय, आग्रा, अवध, पंजाब आणि संयुक्त प्रांत. धन्यवाद. नमस्कार, आज आपण रयतवारी जमीन महसूल पद्धत अवलंब केलेले प्रदेश बघणार आहोत, आणि हा प्रश्न ग्रुप सी 2019ला विचारण्यात आलेला आहे. यासाठी मी सोर्स वापरला आहे ज्ञानदीप अकॅडमीचं हिस्ट्री माइंड मॅपचं पुस्तक, आणि यावर मी ट्रिक बनवली आहे की रयतवारी पद्धत विचारली तर त्याच्याशी रिलेटेड थॉमस मनरो हा अधिकारी आपल्याला लक्षात ठेवावा लागतो, ठीक आहे. रयतवारी थॉमस मनरो एम लक्षात येतो, मनरो, त्याचा एम घ्यायचा, एम लक्षात ठेवायचा, एम वरून 2 प्रदेश लक्षात ठेवायचे, मुंबई आणि मद्रास, सोबत ए आणि बी, ए फॉर आसाम, बी फॉर बंगाल पण कोणता, तर पूर्व बंगाल, ठीक आहे. ट्रिक कशी लक्षात ठेवायची, रयतवारीसाठी M2 आणि AB, एम मद्रास, मुंबई, ए फॉर आसाम, बी फॉर बंगाल पण पूर्व बंगाल. धन्यवाद. तर बघा, आता आपण एकत्र सगळे एकदा रिवाइज करू, म्हणजे तुम्हाला कंप्लीट झाल्यासारखं वाटेल. आपण सगळे पाठ केलेलेच आहे, फक्त रिवाइज करत आहोत. हळदी घाटीचे युद्ध 1576, दिने इलाही धर्म 1582, हळदी घाटीचे युद्ध 1576, दिने इलाही धर्म 1582, प्लासीची लढाई 1757, मध्ये स्वांदी वॉशची 1760, मग बक्सारचे युद्ध 1764,
बंगालमध्ये स्थायी बंदोबस्त 1793 आणि कायमधारा पद्धत लागू ती पण 1793. कोण? कॉर्नवॉलिस. नंतर बंगालचे प्रथम विभाजन 1905, मुस्लिम लीगची स्थापना 1906, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919. फर्स्ट वर्ल्ड वॉर 1914 to 1918 आणि दुसरं 1939 ते 45. असहकार आंदोलन 1920 ते 22. सायमन कमिशनचं आगमन 1928. दांडी मार्च, मिठाचा सत्याग्रह 1930. गांधी आयर्विन करार 1931. कॅबिनेट मिशनचं आगमन 1946. महात्मा गांधींची हत्या 30 जानेवारी 1948. पुढे बघा, चीनचे भारतावर आक्रमण 1962. भारत पाक युद्ध 1965. नंतर भारत पाक युद्ध ज्याच्यातून बांगलादेशची निर्मिती झाली होती ते 1972. ताशकंद करार 1966. तालिकोटचे युद्ध 1565. ठीक आहे, लक्षात राहणाऱ्या गोष्टी तुमच्या ह्या आहेत. हळदी घाटीचे युद्ध 1566. दिने इलाही धर्म 1582. त्याच्यानंतर हे एक आहे तालिकोटचे युद्ध 1565. ह्या सेपरेट व्यवस्थित लक्षात ठेवा. नंतर अँग्लो मैसूर वार फर्स्ट 1967 ते 69. द्वितीय 1980 ते 84. तृतीय 1790 ते 92. चतुर्थ 1799. कारगिल वॉर 1999. प्रथम गोलमेज परिषद. बरं, कारगिल वॉरला ह्या वेळेस 2024 मध्ये 25 वर्ष पूर्ण झालेले आहे, त्यामुळे कारगिल वॉर इन डिटेल माहिती पाहिजे. प्रथम गोलमेज परिषद 1930. द्वितीय 1931. तृतीय 1932. क्रिप्स मिशनचं आगमन 1942. त्याच्यातले तिन्ही सदस्य लक्षात ठेवा. नंतर चीनी क्रांती 1911. फ्रान्स क्रांती 1789 आणि रशियन क्रांती 1917. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.